Good morning, students. Yesterday we have started our physics lesson motion. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 दिवस मॅथ्सचा पिरियड होईल आणि 3 दिवस फिजिक्सचा पिरियड होईल. आपण हे मोशन या लेसनला स्टार्ट केलेला होता. We have seen motion, definition of a motion. Motion is a relative physical quantity. त्याच्यानंतर आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांच्या डेफिनेशन्स बघितल्या. डिस्टन्स म्हणजेच काय? ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ डिस्टन्स. तुम्हाला आणखी सोपं समजण्यासाठी सोपं जर पाहिजे असेल डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, समजा ए हा तुमचा एक मित्र आहे आणि बी हा दुसरा एक मित्र आहे. तुम्हाला ए या मित्राला बीच्या घरी जायचं आहे. एकाने काय केलं की ए या घरातून निघाला, बाजूच्या दुकानात गेला, तिथनं निघाला, पुन्हा आणखी बगीच्यात फिरायला गेला, तिथनं निघाला आणि नंतर मग तो बी या ठिकाणी येऊन पोहोचला. म्हणजे एवढं फिरून फिरून एखादा पर्सन असेल तो या बी या ठिकाणी आला. मग एवढं त्याने जे आहे एवढं अंतर त्याने काटलेलं आहे, एवढं त्याने ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. म्हणजेच हा त्याचा ॲक्च्युअल पाथ आहे. हा जो कर्ड पाथ आहे हा एचा ॲक्च्युअल पाथ आहे. दॅट इज ॲक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट. आणि जो ॲक्च्युअल पाथ असतो त्याला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज अ डिस्टन्स. पण ॲक्च्युली ए आणि बी ह्या दोघांच्या घरामधलं अंतर जे आहे हे एवढंच आहे. हे एवढंच डिस्टन्स आहे दोघांमधलं. म्हणजे मग हे काय झालं? मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट. तुम्ही स्टार्टिंग एपासून केली, कितीही फिरलात, आणखी तुम्हाला काही फिरायचं असेल तर अजून फिरलात आणि शेवटी कुठे येऊन पोहोचलात? बी या ठिकाणी येऊन पोहोचलात. पण दोघांमधलं मिनिमम जे डिस्टन्स आहे ते हे एवढंच आहे. आणि ह्या मिनिमम डिस्टन्सलाच आपण काय म्हणतो आहोत? डिस्प्लेसमेंट म्हणतो आहोत. आता तुमच्या फरक जास्त लक्षात येईल की डिस्टन्स काय आहे आणि डिस्प्लेसमेंट काय आहे. डिस्टन्स म्हणजे काय? ॲक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट. आपण बघितलं की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांच्यामध्ये आता आपल्याला पुन्हा नवीन 2 फिजिकल क्वांटिटी मिळाल्या. त्या कोणत्या आहेत? स्केलर आणि दुसरी वेक्टर. स्केलर म्हणजे काय? अ फिजिकल क्वांटिटी विच हॅव ओनली मॅग्नेट्यूड बट नॉट डायरेक्शन. अशी फिजिकल क्वांटिटी की जिला फक्त मॅग्नेट्यूड आहे बट डायरेक्शन नाही. नॉट डायरेक्शन म्हणजेच जी फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला डायरेक्शनची गरज नाही, अशी फिजिकल क्वांटिटी म्हणजेच काय आहे? स्केलर क्वांटिटी. अशा कोणत्या कोणत्या क्वांटिटी आहेत की ज्या एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला डायरेक्शनची गरज नाही? टेम्परेचर आहे. एखाद्या प्लेसचं टेम्परेचर सांगण्यासाठी आपल्याला डायरेक्शन लागते का? नाही. मास इज अ फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट हॅव डायरेक्शन. मासला सुद्धा डायरेक्शन नाही. आत्ता आपण नवीन क्वांटिटी काढली, ती कुठली आहे? डिस्टन्स. डिस्टन्स ही स्केलर का आहे? डिस्टन्स सांगण्यासाठी आपल्याला डायरेक्शन लागत नाही. आय ट्रॅव्हल फ्रॉम माय होम 5 किलोमीटर्स. मी माझ्या घरापासून निघाले आणि किती किलोमीटर चालले? 5 किलोमीटर चालले. मला डायरेक्शन लागली का सांगायला? नाही. पण मी जर असं म्हटलं की आय हॅव ट्रॅव्हल 5 किलोमीटर्स फ्रॉम माय होम नियर माय स्कूल किंवा टुवर्ड्स माय स्कूल, माझ्या शाळेपर्यंत मी 5 किलोमीटर चालले, असं जर म्हटलं की लगेच आपलं घर आणि आपली स्कूल यांच्यामधलं काय काढण्यात येईल? यांच्यामध्ये किती डिस्टन्स आहे ते काढण्यात येईल. म्हणजे आता इथं याला डायरेक्शन लागली की नाही? नुसतंच तुम्ही चालत गेला त्याला डायरेक्शन लागले नाही, पण तुम्ही काहीतरी टिपिकल कारण सांगितलं, कोणत्या डायरेक्शनने तुम्ही गेलात, तुमची स्कूल ईस्टला आहे का वेस्टला आहे, असं तुम्ही जर काही सांगितलं तर लगेच आपल्याला डायरेक्शन लागते. म्हणजेच डिस्प्लेसमेंट ही कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. ती एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला डायरेक्शनची गरज भासली. आता स्केलर क्वांटिटी कोणती? अ फिजिकल क्वांटिटी विच हॅव ओनली मॅग्नेट्यूड बट नॉट डायरेक्शन इज कॉल्ड ॲज अ स्केलर क्वांटिटी.
आणि दुसरी आहे वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी कोणती? इट हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. A physical quantity which have both magnitude and direction is called as a vector quantity. अशा कोणत्या कोणत्या क्वांटिटीज आहेत ज्यांना डायरेक्शनची गरज आहे? फोर्स एक आहे. तुम्ही म्हटलं की मी फोर्स ॲप्लाय केला, पण कुठं ॲप्लाय केला? हा पेन इथे ठेवलेला आहे. आय हॅव टू रिप्लेस दिस पेन. मला हा पेन रिप्लेस करायचा आहे. इथून ह्याला उचलला आणि दुसरीकडे ठेवला. मला फोर्सची गरज भासली की नाही? आय हॅव ॲप्लाय द फोर्स इन अपोजिट डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनच्या अपोजिट डायरेक्शनने मी फोर्स ॲप्लाय केला, वरून घेतला आणि त्याला सोडला. म्हणजेच काय? मी फोर्स ॲप्लाय केला पण टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशन. म्हणजे आपल्याला कोणत्या पण वस्तूची जागा जर चेंज करायची असेल तर आपण त्या वस्तूला उचलतो म्हणजेच आपण काय करतो? त्याच्यावर फोर्स ॲप्लाय करतो. दगड आहे, दगडाला आपल्याला बाजूला सरकवायचं आहे तर आपण त्याला फोर्स ॲप्लाय करतो. म्हणजेच तो फोर्स ॲप्लाय करताना एक टिपिकल अशी डायरेक्शन असते की नाही? म्हणजेच फोर्स ही कोणती क्वांटिटी आहे? इट इज अ वेक्टर क्वांटिटी आहे. फोर्स आहे. त्याच्यानंतर आता आपण नवीन डिसाईड केलेली ती कोणती आहे? डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो अ कोणती क्वांटिटी आहे? डिस्प्लेसमेंटसुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. त्याच्यानंतर प्रेशर आहे. प्रेशर म्हणजे काय? दाब देणे म्हणजेच काय? फोर्स ॲप्लाय करणे. पण तोच फोर्स जर आपण युनिट जागेवर ॲप्लाय केला तर त्याला आपण काय म्हणतो? प्रेशर म्हणतो. येईल आपल्याला ते अजून पुढे. ह्या ज्या क्वांटिटीज आहेत ह्या कोणत्या क्वांटिटीज आहेत? दीज आर वेक्टर क्वांटिटी. आता आला का फरक लक्षात? स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. आता ह्या ज्या दोन बेसिक गोष्टी आपण शिकलो होतो सकाळी, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, ह्या दोघांमधला डिफरन्स काय आहे ते आपण बघू. बघा, डिस्टन्स आपण डायरेक्ट डिफरन्सच बघू. डिस्टन्स म्हणजेच काय? पहिला डिफरन्स डेफिनेशन. ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट काय आहे? मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट इज कॉल्ड ॲज अ डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कारण आपण जो पाथ कव्हर करतो म्हणजेच आपण काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करतो की नाही? मग आपण ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे निगेटिव्ह कसं असेल? ते कधीच निगेटिव्ह राहणार नाही. इट इज नेव्हर निगेटिव्ह. दॅट इज डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. बट डिस्प्लेसमेंट मे बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. आता निगेटिव्ह कसं येईल? समजा तुम्ही ए पासून स्टार्ट केलेलं आहे आणि हे RHSची डायरेक्शन आपली जनरली कोणती असते? पॉझिटिव्ह असते. पण तुम्ही फिरून जर तुम्ही इकडे LHSला आलात तर तुमचं हे जे डिस्प्लेसमेंट आहे ते कसं झालं? निगेटिव्ह झालं. निगेटिव्ह म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे ते निगेटिव्ह नाही. पण काय निगेटिव्ह आहे? डिस्प्लेसमेंट इज निगेटिव्ह बिकॉज यू कम टू द LHS ऑफ युअर ओरिजिनल पॉईंट. तुम्ही तुमच्या ओरिजिनल पॉईंटच्या LHSला आलात म्हणून ते डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह आहे, नाहीतर ते पॉझिटिव्ह असतं. म्हणजेच डिस्प्लेसमेंट इज आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. डिस्टन्स इज ग्रेटर ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. एवढ्यातच तुम्हाला सांगितलं. डिस्टन्स जे आहे ते ॲक्च्युअल पाथ आहे. मग जर तुम्ही लिनियर मोशनमध्ये असाल, इफ यू ट्रॅव्हल फ्रॉम A टू B, एवढंच अंतर आहे, अगदी सरळ तुम्ही मार्गाने A पासून B पर्यंत गेला तर त्याच वेळेस डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बोथ आर सेम. म्हणजे ते दोन्ही त्यावेळेस कसे राहतील? इक्वल असतील. पण तुम्ही अशा सर्क्युलर पाथने जर ट्रॅव्हल करत असाल, तुम्ही A पासून B पर्यंत जर गेलात तर तुम्ही एवढं अंतर कव्हर करून आलेला आहात तर त्यावेळेला तुमचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही सेम राहतील का? नाही. डिस्टन्स तुम्ही एवढं ट्रॅव्हल केलेलं आहे पण डिस्टन्स मात्र थोडंसंच आहे. किंवा तुम्ही A पासून निघून पुन्हा A पर्यंत पोहोचलात तर डिस्प्लेसमेंट इज 0 बट डिस्टन्स इज युअर सर्कम्फरन्स. म्हणजे सर्क्युलर पाथला जर तुम्ही असाल तर डिस्टन्स हे म्हणजे तुमचं जे डिस्टन्स आहे ते सर्कम्फरन्स एवढं आहे.
You have started from point A and again you are come to the point A again. That is, your displacement is equal to circumference, but your distance is 0. Okay. आता डिस्प्लेसमेंट कॅनॉट एक्सीड द डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट हे कधीही डिस्टन्सपेक्षा जास्त नसतं, कारण डिस्प्लेसमेंट हे मिनिमम डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे ते कधीही डिस्टन्सपेक्षा जास्त नाही. आपण इतक्यात बघितलं, डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. वेन बॉडी कम्स टू द ओरिजिनल पॉईंट डिस्टन्स इज अ पॉझिटिव्ह. एवढ्यात मी सांगितलं की सर्क्युलर पाथ जर असेल तर त्या सर्क्युलर पाथला तुमचं जे काही डिस्टन्स आहे ते पॉझिटिव्ह आहे, पण डिस्प्लेसमेंट कसं आहे, 0 आहे. सर्क्युलर पाथला distance covered by the body for circular path when it comes to the original point, then the distance is equal to the circumference of a circle, but in that case displacement is equal to the 0. This is the difference between distance and displacement. आता एक आपण छोटासा एक्सपेरिमेंट करू. when the body is in a circular path, ज्यावेळेस एखादी बॉडी ही सर्क्युलर पाथमध्ये असेल त्यावेळेस तिच्या डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये कसा डिफरन्स आहे ते आपण बघू. हे समजा सर्क्युलर पाथ आहे, इट इज सर्क्युलर पाथ. रेडियस ऑफ दिस पाथ इज इक्वल टू r. as it is radius, it is same everywhere. This is also r. Point A, origin O, this is point B. If an object travels from point A to B along a curved path, if object travels from point A to point B along curved path. If the object travels along the curved path, then this is equal to 1/4 of the circumference. Then in that case, distance traveled by an object is equal to circumference divided by 4, which is equal to circumference of formula 2 pi r upon 4, which is equal to pi r upon 2. हे काय झालं, डिस्टन्स. but displacement of an object is equal to, we will find the displacement. What is displacement? Displacement means the minimum distance between point A and B. Minimum distance कोणतं असेल, this, and this we can find by the Pythagoras theorem. This is the minimum displacement, means minimum distance can be found by Pythagoras. बघा, Pythagoras displacement length AB square is equal to, this is Pythagoras formula, length OB square plus length OA square. That is, length AB square is equal to, OB is equal to r square plus r square. That is, length AB square is equal to 2r square. Therefore, length AB is equal to square root of 2r square, which is equal to, किती येतील, r बाहेर आणि स्क्वेअर रूटमध्ये 2, which is equal to root 2r. This is the displacement. When the object is in a circular motion, if it covers a distance, if it goes from point A to B, then its distance is
pi r upon 2 and its displacement is root 2r. This is the difference between distance and displacement. Today we will stop here.